मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, विचारिया अगोदरचा स्वतःच राहू विचारिया निश्चय, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, न देखेसे झाले श्रम, न देखेसे झाले श्रम, आले वर्म हाताही, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची, तुका म्हणे कैसी किव कोटे जीव निराळा, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. पांडुरंगात प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, दुसरे चरणा संतासिया, ज्यांच्या कृपादाने कथिता विचार, ज्यांच्या कृपादाने कथिता विचार, माझी सद्गुरु दास तुका, माझी सद्गुरु दास तुका. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, नमो सद्गुरु तुकया ज्ञान देपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार. आता सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, आओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा आवे. मरण हाती सुटली काया, मरण हाती सुटली काया, विचारिया निश्चय, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा 4 चरणाचा या अभंगातून तुकोबाराय आमची काया, काया म्हणजे शरीर, हे मरणाच्या तावडीतून कसं सुटलं, म्हणजे मरणाची मीमांसा आजच्या अभंगातून करतात. विठ्ठल अभंगावरती बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा, तो म्हणजे असा, सर्वांना ज्ञातच आहे, अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय, अखिल गुण निधान भक्त वत्सल जगताधार, रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य राग रसिक जगतवंद्य जगद्गुरु तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज, उपस्थित कीर्तनकार मंडळी, कथाकार मंडळी, रामाणाचार्य, भागवताचार्य, उपस्थित वैष्णव टाळकरी तथा मृदंगाचार्य, ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळींच्या उपस्थितीमध्ये सर्वांना ज्ञातच आहे, वैकुंठवासी पार्वताबाई कसरू वाजे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज हे कीर्तनाचं आयोजन शोकाकुल समस्त वाजे परिवार यांच्या माध्यमातून आणि त्यांचे जावई श्री अण्णासाहेब सोनवणे यांच्या विशेष संपर्कातून माझ्या वाटेला आलेली याची कीर्तनाची सेवा आहे. उपस्थित गुणीजन वैष्णव टाळकरी गुणीजन महाराज मंडळी, आदरणीय श्री हरिभक्त परायण वैष्णव टाळकरी आमचे मेघराजी महाराज वगैरे मेघराजी महाराज आहेत, आदरणीय श्री हरिभक्त परायण मृदंगाचार्य, आता ज्येष्ठ गुरुबंधू श्री हक्क अविनाशजी महाराज वाघ अविनाशजी महाराज उपस्थित आहेत. गावातील परिसरातील ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन टाळकरी महाराज मंडळी सर्वांच्या चरणावरती इथूनच माता ठेवतो आणि अधिक परिहार न देता गुरुवर्य गाथा मूर्ती रंभोजी महाराज रौत बाबा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे अभंगाचं चिंतन मांडतो. विठ्ठल आज पुण्यस्मरणानिमित्त आपली आजची सेवा आहे. अनेक वेळा
वेळा सांगत असतो गुरुजी, शेवटी शरीर आहे, शरीर आहे, त्याला आकार म्हणतात. आकार स्वीकारल्याच्या नंतर विकार नाही म्हणून चालत नाही. विकार म्हणजे जन्म आणि मृत्यू हे दोन विकार आहेत. आकार स्वीकारला की विकार नाही म्हणून चालत नाही. आकाराच्या संबंधानं जो येत असतो, आकाराला जो चिटकलेला असतो त्याला विकार म्हणतात, आणि आचाराच्या संबंधानं जो येत असतो त्याला विचार म्हणतात. शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालतच नाही, नाही म्हणून चालत नाही. शेवटी शरीर आहे. ज्ञानोबा स्पष्ट बोलतात, देहाच्या गावा आलिया, जन्म मृत्यूच्या सोहळ्या धनंजया ना म्हणू नये. देहाच्या गावाला आलोत ना तर जन्माचा आणि मरणाचा दोन्ही सोहळे साजरे करावे लागतात. का? गावाला देहाच्या आलोत आपण. तसं पाहिलं तर माणसाच्या जीवनामध्ये 3 सोहळे होतात. तसे भरपूर आहेत, पण मुख्य 3 सोहळे होतात. एक लग्न जन्माचा असतो, दुसरा लग्नाचा असतो, आणि तिसरा मरणाचा असतो. विनोदानं विचारतो, खरं सांगा सगळ्यात आनंदाचा सोहळा कोणता आहे? लग्नाचा. सांसारिक दृष्टीनं सगळ्यात आनंदाचा सोहळा लग्नाचा आहे, पण पारमार्थिक दृष्टीनं सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. मरणाचा आहे. तुकोबरा गोड बोलतात. तुकोबरा म्हणले, काय मरणाचा सोहळा झाला? तो झाला सोहळा अनुपम्या, तो झाला सोहळा अनुपम्या, तो झाला सोहळा अनुपम्या, तो झाला सोहळा. आपले मरण पाहिले डोळा, तो झाला सोहळा अनुपम्या, तो झाला सोहळा अनुपम्या. आपले मरण पाहिले डोळा, तो झाला सोहळा अनुपम्या, तो झाला सोहळा अनुपम्या. आपले मरण पाहिले म्या डोळा, काय मरणाचा सोहळा झाला. शब्दानं सुद्धा सांगतात, अवर्णनीय वर्णन सुद्धा करतात, एवढा मरणाचा सोहळा झाला. म्हणून सगळ्यात आनंदाचा सोहळा मरणाचा आहे. पण चला, तो सोहळा आपल्याला आवडत नाही. हो, मला सांगा, स्वागत आपण जन्माचं करतो का स्वागत आपण मरणाचं करतो? जन्माचं करतो. आपल्याला जन्म आवडतो का मृत्यू आवडतो? जन्म आवडतो. सूर्यनारायण सकाळी उगवलेले आवडतात का रात्री मावळलेले आवडतात? उगवलेले. आता उद्या सकाळी सूर्यनारायण उगवले की त्यांना मी सांगणार आहे, अजिबात मावळायचं नाही. हे शक्य आहे का? नाही. सूर्यनारायणाचं उगवताना स्वागत केलंय ना, मावळताना सुद्धा स्वागत करावंच लागेल. स्वागत जन्माचं केलंय ना, मरणाचं सुद्धा स्वागत करावंच लागेल. हा, मरणाचं सुद्धा. नवे 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 याचा विको कमी करा, एकदम शांत करा. मरण्याकरता जन्माला येतो. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजल्या पिंडा मरण सांगाते. मरते उपजते सविते, मरते उपजते सविते, मरते उपजते
पिंडा मरण सांगाते पिंडा उपजल्या म्हणजे जन्माला आलेल्या काय मरण सांगाते त्याला सांगा मरण्यासाठी जन्माला आलास ओ म्हणून शेवटी शरीर आहे म्हणून जन्म आणि मृत्यू नाही म्हणून चालत नाही नाही म्हणून चालत नाही अहो मृत्यू लोकच आहे आपण राहतो कुठं जगामध्ये आलोत कुठं जगामध्ये जगामध्ये आलोत ना साहेब याचाच अर्थ आपण जन्म मृत्यूमध्ये आलो कसं काय ज आणि ग असे दोन अक्षर आहेत ज शब्दाचा अर्थ आहे जनजायते म्हणजे उत्पन्न होणे आणि ग शब्दाचा अर्थ आहे गमगच्छती म्हणजे नष्ट होणे म्हणजे जग शब्दातच दडलेलं आहे काय जे उत्पन्न होतं ते नष्ट होतं मग जर जग शब्दातच जर हे दडलेलं असेल तर अशा जगात राहून आपण अमरत्वाची संकल्पना मांडणं किती चुकीची गोष्ट आहे म्हणून शरीर जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही म्हणून चालत नाही वेदांताने षडविकार सांगितलेत बघा अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यते हे षडविकार सांगितले गुरुजी याच्यातल्या पहिल्या विकाराला स्पर्श केला की स्पर्श करत 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 शेवटी विनश्यते इथपर्यंत यावंच लागतं भक्तिशास्त्रानं थोडं वेगळं सांगितलं भक्तिशास्त्रात सांगितलं बालपणे गेले ज्ञानता तारुण्यादशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे इथपर्यंत अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षेते आणि विनश्यते वेदांतानं सांगितलं आणि भक्तिशास्त्रानं सांगितलं बालपण गेलं की तारुण्यपण आणि तारुण्यपण गेलं की म्हातारपण आणि म्हातारपण गेलं की डायरेक्ट सरपण पुढं पण नाही मग डायरेक्ट सरपण मला मुद्दा मांडायचा शेवटी शरीर स्वीकारलं की जन्म मृत्यू नाही म्हणून चालत नाही मग तुम्ही मानताना आता जन्म मृत्यू संपतच नाही का संपतात ना हे पहा संत महात्म्यांच्या जीवनामध्ये अशी काय क्रांती झालेली की दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलेली जन्म आणि मरण याच्या दोन्हीच्या पलीकडे गेलेले कसे बेज भाजोनी केली लाई आमा जन्म नाही आमा मरण नाही जन्म मरणाच्या पलीकडे गेलेले कस काय जन्म मरणाच्या पलीकडे गेलेत हे पहा जन्म आणि मरण हे दोन विकार आहेत ना हे आकाराला असतात म्हणजे शरीराला असतात आकाराला असतात पण तुकोबराय म्हणले आता आमच्या ठिकाणी आकारच राहिला नाही आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव आमचा देह राहिला नाही आमचा देव झाला आणि देव झाल्यामुळं आमची अवस्था काय अभंगाचं पहिल्याच्या मरणाती सुटले काया मरणाती सुटली काया मरणाती सुटली काया मरणाती सुटली काया मरणाती मरणाते सुटले
काया तुकोबाराय म्हणले आमचं शरीर हे मरणाच्या तावडीतून सुटलं. म्हणजे आम्ही आता दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. दोन्ही विकाराच्या पलीकडे गेलो. आम्हा जन्म मरण नाही त्यांची सरली येरजार झाला सफल व्यापार. आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो नाही. आम्हा जावे मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत जावे मरावे लागत जावे मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत नाही. जावे मरावे लागत नाही. जावे मरावे लागत आओ आकांडे ताजते तैसे राओ आकांडे ताजते तैसे 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 नाही. आम्हा जावे मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत राव आखंडित जैसे तैसे राव आखंडित तैसे 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 नाही. आम्हा जावे मरावे लागत जावे मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत मरावे लागत जावे मरावे लागत मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत नाही. आम्हा जावे मरावे लागत मरावे लागत मरावे लागत आम्ही जन्म आणि मरण याच्या पलीकडे गेलो. आम्हाला आता यावं लागत नाही आणि जावं लागत नाही. आम्हाला जन्मच नाही तुकोबाराय म्हणले. आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. तुम्हाला कसं काय जन्म नाही तुकोबाराय? मी अनेक वेळा सांगत असतो का माणसाला जन्म आहे का 3 कारणामुळे घ्यावं लागतं. 3 कारणामुळे. कोणते 3 कारण आहेत? पहिलं कारण सासरवाडीचं मारखान्यामुळे. पहिलं कारण पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी एक. जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य. जन्माचं दुसरं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे 2. आणि जन्माचं तिसरं कारण आहे केलं कर्म झाले कर्मामुळे जन्म घ्यावा लागतो 3. पहिलं कारण पाप पुण्य, दुसरं कारण वासना आणि तिसरं कारण कर्म. माणसाला जन्म पाप पुण्यामुळे घ्यावा लागतो. पाप पुण्यामुळे. कारण पाप पुण्य करूनही जन्म येतो प्राणी. पण तुकोबाराय म्हणले आम्हाला नाही घ्यावं लागत. कस काय? आमच्या ठिकाणी पाप राहिलं नाही आणि पुण्य राहिलं नाही. वा लागून येतो पाप पुण्यांगा. आता संतांच्या ठिकाणी कशाचं पाप आणि पुण्य आलं? उलट तो का म्हणे पापे जाते संतांची जपे. उलट संतांच्या जपानं पाप जातात आणि त्यांच्या ठिकाणी कशाला पाप राहील? स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज त्र्यंबकेश्वरला गेले. कुशावर्ताचं स्नान केलं. स्नान करून बाहेर आल्याच्या नंतर काय भूदेव मंडळी महाराजांना भेटले आणि महाराजांना काय म्हणले? हाताव पाणी घ्या. हाताव पाणी घ्या. माना म्हणले पापम पाप कर्माणाम पापात्मा पाप संभवा असं म्हणा आणि सोडा पाणी खाली. जोग महाराज म्हणले मी म्हणणारच नाही. म्हणणारच नाही. ते म्हणले का म्हणणार नाहीत? जोग महाराज म्हणले माझ्या वैश्यात मी कधी पापच केलं नाही तर म्हणूच कशाला. म्हणजे मला मुद्दा मांडायचा आहे संतांच्या ठिकाणी पाप नाही आणि पाप नाही ना आणि तसं पुण्य सुद्धा नाही. तुम्ही म्हणताना असं कुठं असतंय पुण्य नाही. पुण्यामुळे चाललंय सगळं. पुण्य नाही म्हणून कसं जमन? ऐका पुण्यशी देणं घेणं आपल्याला आहे, संतांना ती सुद्धा नाही. कसं काय नाही? विनोदानं पा मला सांगा हरिपाठातलं ध्रुवपद काय? हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? त्याचा सरळ सरळ अर्थ कसा आहे? तुम्ही मुखानं हरिहरी म्हणा एवढं पुण्य होईल की त्याची गणना सुद्धा करता येणार नाही. बरोबर? गणना म्हणजे मोजमाप. सरळ अर्थ आहे ना मोजमाप. इतकं पुण्य होईल. पण तुकोबाराय म्हणले आमच्या दृष्टीनं तसा अर्थच नाही. मग कसं आहे? तुकोबाराय म्हणले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा आम्ही एवढंच करू. पुण्याची गणना कोण करी? कोण करी नाही. पुण्याची गणना कोण करी? याचा अर्थ आम्हाला पुण्यशी देणं घेणं नाही. म्हणून लागोन येतो पाप पुण्यांगा. म्हणून पाप नाही आणि पुण्य नाही. कस काय नाही?
तो का म्हणे आम्ही झालो अग्निरूप, आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालो गुरुजी. अग्निरूप शब्दाचे दोन अर्थ करतात नाना. अग्निरूप झालो म्हणजे आम्ही नाम स्वरूप झालो आणि अग्निरूप झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. अहम ब्रह्मास्मी या पदावर आम्ही आरूढ झालो म्हणजे आम्ही ज्ञान स्वरूप झालो. आणि भक्ती मार्गाने नाम घेता घेता नामधारक नामी स्वरूपाला प्राप्त होणार. देव पावया गेलो देव चेवणी ठेवलो याला म्हणायचं नाम स्वरूप झालो. आणि याचाच अर्थ अग्निरूप झालो. आणि अग्निरूप झाल्यामुळे पाप नाही आणि पुण्य नाही. कशाला पाप आणि पुण्य राहील? मी अनेक वेळा सांगत असतो, एखादं झाड असावं, एखादं झाड असावं त्या झाडावर सगळ्याच पक्षाचे घरटे असावं. भाजप काँग्रेस राष्ट्रवादी सगळ्याच पक्ष त्या पक्षाचे ह्या नाही. पक्षाची म्हणजे चिमणी चिमणी नवीनच पोपट हे नुसता पोपट कावळा कावळा या सगळ्याच पक्ष्यांचे घरटे असावं आणि त्या झाडाला असं आग्नी लागाव. दर 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 ते झाड पेटाव. मला सांगा झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जाते का पश्चिमेला? हे झाड नाही काल झाड पेटल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी पुरेला उडून जातील का पश्चिमेला? जिकडे रस्ता दिसन तिकडे. बरोबर आहे ज्ञानोबा म्हणतात आगी लागली या रुखी दे कोणी सैरा पळती पक्षी. झाडाला आग्नी लागल्याच्या नंतर झाडावरचे पक्षी जसं जिकडे रस्ता दिसन तिकडे पळतात तसं अंतकरण वृत्तीला अहम ब्रह्मास्मी आग्नी लागल्याच्या नंतर किंवा अंतकरण वृत्तीला नामचिंतनाचा अग्नी लागल्याच्या नंतर अंतकरणातले काम क्रोध लोभ हे जातील याच्यात नवल नाही. पाप पुण्य सुद्धा राहत नाही. म्हणून लागोन येदो पाप पुण्यांगा. बघा आता पाप नाही आणि पुण्य नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? पाप पुण्यामुळे. कारण पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पण तुकोबरा म्हणले पाप आणि पुण्यच नाही. पाप आणि पुण्य नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया. म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. चला जन्माचं पहिलं कारण सांगितलं होतं पाप पुण्य. जन्माचं दुसरं कारण गुरुजी बस समोर जन्माचं दुसरं कारण आहे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. माणसाला जन्म वासनेमुळे घ्यावा लागतो. मरणाची वेळी जर माणसाला वासना उत्पन्न झाली ना त्या माणसाला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. पण गुरुजी तू कोबरा म्हणले आम्हाला नाही घ्यावा लागेल. कस काय? वासनाच राहिली. तो का म्हणे अवघी आवडली वासना अवघी आवडली वासना आता नारायणा तुझरिया पातोनी आता नारायणा तुझरिया पातोनी आता नारायणा तुझरिया पातोनी आता नारायणा तुझरिया पातोनी आपका मने अवघी आवडली वासना दिवाळी वासना आता नारायणा तुझरिया पातोनी अवघी आवडली वासना अवघी आवडली तो का म्हणे अवघ्या वरिली वासना आता नारायणा दुसऱ्यापासून अवघी वासना आवरिली. मग कुठं ठेवली? आता नारायणा. म्हणजे संसारातली वासना मी काढली आणि परमार्थात आणून ठेवली. पायी गोविली वासना तुच्छ केले ब्रह्मज्ञान. पायी गोविली वासना 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 वासनाच राहिली नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला? वासनेमुळे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. पण तुकोबारा म्हणले वासनाच राहिली नाही. वासना राहिली नाही.
मनुष्याची वासना किती संपाव. मी आणि उदाहरण देत असतो साहेब. आपण आरती करतो बघा, आरती करतो आणि आरती करत असताना कापुराची डबी घेतली. डबी घेतल्याच्या नंतर एक एक वडी कशाची, शिऱ्याची, आणि घेतल्या कापुराची. एक जेवण राहिलं माझं त्याच्यामुळे एक एक वडी घेतली. कशाची, कापुराची. वडी घेतल्याच्या नंतर एक टाइम असा येतो डबीतला पूर्ण कापूर संपतो. कापूर संपल्याच्या नंतर ती रिकामी डबी जर नाकाला लावली तर कशाचा वास येतो, कापुरात येतो का नाही. पण तुकोबारा म्हणले तसा वास सुद्धा आला नाही पाहिजे. कापुराचा नाही, वासनेचा. एवढी वासना संपाव. वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणारज लागतास, चरणारज लागतास, संत चरणारज लागतास, चरणारज लागतास. बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय, वासनेचे बीज जळून जाय. संत चरणारज चरणरज लागतासच वासनेचे बीज जळून जाय, किंवा वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरसा गोडी तयाची भावली, वासना निमाली समूळ ज्याची, वासना निमाली समूळ ज्याची, वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरसा गोडी तयाची भावली, समूळ ज्याची, वासना निमाली समूळ ज्याची. ब्रह्मरस गोडी जयासी पावली, वासना निमाली समूळ ज्याची. वासनाच राहिली नाही, किंवा समूळ वासना नुरवावी. ऐसे मज करून ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. वासनाच राहिली नाही. आणि जन्म कशामुळे घाव लागू लागला, वासनेमुळं. तुकोबारा म्हणले वासनाच नाही, वासना नाही म्हणून जन्म नाही, आणि जन्म नाही म्हणून मरण नाही. आम्हाला जन्म मरणच नाही, म्हणून मरणा हाती सुटली काया. म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. चला, जन्माचं पहिलं कारण पाप पुण्य, जन्माचं दुसरं कारण वासना, आणि जन्माचं तिसरं कारण कर्म. माणसाला जन्म कर्मामुळे घ्यावा लागतो. केले कर्म झाले, कर्म शिल्लक राहिल्यानंतर जन्म घ्यावाच लागतो. ज्ञानोबा म्हणतात ना, आगा कर्मे जे उरावे ते सुख दुःखे फळावे, ते भोगावया यावे देहा एका. यावंच लागतं. पण तुकोबारांची भाषा आहे. आमचे तुकोबारा म्हणतात आम्हाला नाही यावं लागत. कसं काय यावं लागत नाही तुकोबारा तुम्हाला जन्माला? तुकोबारा म्हणले कर्मच राहिलं नाही, कशाला जन्म घ्यावा लागत? कसं काय कर्म राहिलं नाही? कर्माचे 3 प्रकार आहेत, संचित, क्रियमाण आणि प्रारब्ध. हे तुकोबारा म्हणले तिन्ही कर्म राहिले नाही. कसं काय राहिले नाही? संचित कर्म आहे का? संचित हे ज्ञानानं नष्ट झालं. म्हणजे ज्ञानानं ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा, किंवा पंचदशीमध्ये श्लोके विद्येते हृदय ग्रंथे छेद्यन्ते सर्व संशया क्षयन्ते चास्य कर्माणी तस्मिन् दृष्टे परावरी. म्हणजे संचित कर्म ज्ञानानं नष्ट झाला, संचित ज्ञानानं नष्ट झालं. दुसरं क्रियमाण. क्रियमाण म्हणजे चालू कर्म. तुकोबारा म्हणले चालू कर्म आम्ही ब्रह्मार्पण केलं. सहज कर्मे ते झाले ब्रह्मार्पण. जननोय आवगा जनार्दन ऐसे एकताने वाते साधू जन. एका जनार्दने बाणली निजा कोणावो अजाले संध्या अजाले संध्या संदेव माझा गेला. सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण.
यत करोश यदस नासे यज्जुहोस्य ददास्य यत तपस्यसि कौन्तेय तत्क्रोशमदर्पणम् ब्रह्मार्पणं ब्रह्मावीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधीना बा चालू कर्म ब्रह्मार्पण केलं संचित ज्ञानानं नष्ट झालं राहिलं कोणतं प्रारब्ध राहिलं ना प्रारब्ध राहिलं पण तुकोबारा म्हणले ते सुद्धा राहिलं नाही कस काय एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला एका जनार्दनी भोगाचा नाश हरिकृपे त्याचा नाश झाला हरिकृपे त्याचा नाश झाला एका जनार्दनी भोगाचा हरिकृपे त्याचा नाश झाला हरिकृपे त्याचा नाश झाला एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला बघा आता कर्मच राहिले नाही कर्मच राहिले नाही संचित ज्ञानानं नष्ट झालं चालू कर्म ब्रह्मार्पण केलं आणि प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं नष्ट झालं आता कर्मच राहिलं नाही जन्म कशामुळे गाव लागू लागला बायकोच्या मार्कानेमुळं हे कर्मामुळं पण तुकोबारा म्हणले कर्मच नाही कर्म नाही म्हणून जन्म नाही आणि जन्म नाही म्हणून मरण नाही आम्हाला जन्म मरणच नाही याचाच अर्थ मरणा हाती सुटली काया म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं बरं तुकोबारा शरीर मरणाच्या तावडीतून सुटण्याकरता तुम्ही काय केलं साधन तुकोबारा म्हणले एक काम केलं काय आम्ही विचार केला विचार करून निश्चय केला नुसता विचार नाही केला विचार करून निश्चय केला विचार या निश्चय विचार केला विचार कोणता केला विचार दोन्ही मार्गाने करता येतो विचार ज्ञान मार्गाने करता येतो आणि विचार भक्ती मार्गाने करता येतो ज्ञान मार्गाने कोणता विचार केला ज्ञान मार्गाने आहे मी कोण करावा हा विचार मी कोण आहे हा विचार ज्ञान मार्गाने केला आणि भक्ती मार्गाने सारासार विचार सारासार विचार हा भक्ती मार्गाने केला ज्ञान मार्गाने मी कोण आहे मी कुठून आलो मला कुठे जायचंय हा विचार ज्ञान मार्गाने केला मी अनेक वेळा सांगत असतो ना मनुष्याला कुठं जायचंय हे अगोदर कळाव कुठं जायचं हे अगोदर कळाव आणि कुठं जायचं हे जरी नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळाव हो ना बरं कुठून आलो हे बी नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळाव बरं सध्या कुठे हे नाही कळालं तर आपण कोणी हे तरी कळाव कुठं जायचं हे अगोदर कळाव कुठं जायचं हे नाही कळालं तर कुठून आलो हे तरी कळाव कुठून आलो हे नाही कळालं तर सध्या कुठे हे तरी कळाव आणि सध्या कुठे हे नाही कळालं तर आपण कोणी हे तरी कळाव आता याला उलट करतो याला उलट करतो आपण कोण आहेत गुरुजी आपण कोण आहेत हे कळालं की आपण कुठे हे कळत असते आणि आपण कुठे ते कळालं की आपण कुठून आलो हे कळत असते आणि आपण कुठून आलो ते कळालं की आपल्याला कुठे जायचंय हे कळत असते आलासे कोटून जायचं कोण्या गावा घरदार नाही तुझे अवघे लटकेच माया सावध होई बापा काढ लागला मापा कुठून आलो कुठं जायचंय हा विचार केला तुकोबारा म्हणले म्हणजे कसा विचार केला म्हणजे एक तुकोबारांच्या भाषेत सांगतो महाराज आहेत ना तुकोबारा घरात बसलेले तुकोबारा घरात बसलेले आणि घरासमोरून लोक वागायचे ना दारातून लोक वागायचे ना त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा बसलेले कुठे घरातच आणि दारातून लोक वागायचे ना घरासमोरून त्यांना म्हणायचे मला माझ्या घरी नेऊन सोडा एक जण म्हणला महाराज घरातच बसलेले आहेत ना घरातच बसलेले आहेत आणि पुन्हा म्हणता मला माझ्या घरी नेऊन सोडा तेव्हा तुकोबारांची तत्वज्ञानाची भाषा तो साथ विठला विठला मला माझ्या घरी नेऊन सोडा मग तो मनुष्य म्हणला महाराज घरातच बसलेला आहेत ना आणि पुन्हा म्हणता घरी नेऊन सोडा तेव्हा तुकोबारांची तत्वज्ञानाची भाषा आहे तुकोबारा म्हणले साहेब त्या संस्कृत मनुष्याला तुकोबारा म्हणले या घराचा विषय नाही मग या घराचा विषय संपल्यानंतर ज्या खऱ्या घराची सुरुवात होती त्या घरी मला नेऊन सोडा ही तत्वज्ञानाची भाषा आहे मग त्याच्या लक्षात आलं तुकोबारा कुठं जायचं म्हणाले तो म्हणला महाराज का जाण्याची भाषा करायला काय झालं आला तर राहा ना का जाण्याची भाषा करायला तुकोबारा म्हणले राहिलो असतो पण काय करावं मला इथं करमतच नाही कुठं
स्वतःच्या घरातला विषय महाराजांचा. मला इथं करमतच नाही. पा का करमत नाही? कारण महाराज म्हणले हा माझ्यासाठी परदेशी. परदेशी माणसाला स्वदेशात करमत असते, परदेशात नाही. आपण जर पाहुण्याच्या गावाला गेलो तर जास्तीत जास्त किती दिवस राहू? 2-3 महिने. करमत आपले 2-3 दिवस जास्त जातात. 2-3 दिवस. गुरुजी करमत नाही जास्त, कधी घरी येईन असं वाटतं. म्हणून माझ्यासाठी परदेशी म्हणले. पहा म्हणजे तुकोबाराय सगळे तिकडे पाहिले. बरं जाऊ देतात, थांबा मग बोलू आपण. सगळे तिकडे पाहावं लागले म्हणून म्हणलं ते तरी कोणतं तरी एक होईल. तुकोबाराय स्वतःच्या घरात बसलेले तर म्हणजे हा माझ्यासाठी परदेशी. म्हणजे गुरुजी तुकोबाराय स्वतःच्या घराला परदेश म्हणतात, स्वतःच्या घराला. आपली हेडी म्हणतात परदेशी. परदेशी जानाने जानाने तोंडा टप होना जानाने वाले. हा परदेशी राहतो कुठं तू इथं? हा परदेशी. बरं ठीक आहे. त्याच्या लक्षात आलं महाराज कुठं जायचं म्हणले. तो म्हणला महाराज आला तर राहा ना. तुकोबारा म्हणले राहून काय करू? राहून काय करू? काय झालं? देश माझा नाही आणि वेश माझा नाही आणि इथं राहून काय करू? देश वेश नोय माझा सज फिरत आलो करू सत्ता कोणावाले कोठे स्थिर राही पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मुकली परदेश नाही कोणी अंध पांगुळ झालो आता माझे करी चिंता दान देई भगवान. ओ तुकोबारा म्हणले राहून काय करू? देश माझा नाही आणि वेश माझा नाही. तुकोबारा देश तुमचा नाही आणि वेश तुमचा नाही म्हणलं. तुम्ही तर आलात कसं? मार म्हणले सहज फिरत आले. मग सहज फिरत आलात तर राहा ना. तुकोबारा म्हणले राहून काय करू? देश माझा नाही आणि वेश माझा नाही. साहेब देश शब्दाचा अर्थ आहे जागा आणि वेश शब्दाचा अर्थ आहे शरीर. तुकोबारा म्हणले जागा माझी नाही, शरीर माझं नाही, राहून काय करू? बरं तुकोबारा जागेच जाऊ द्या पण शरीर कसं का तुमचं नाही? तुकोबारा म्हणले या शरीराला मी माझं का म्हणत नाही सांगू? कारण या शरीरावर अनेकांचा मालकी हक्क आहे म्हणून या शरीराला मी माझं म्हणत नाही. कोणाकोणाचा मालकी हक्क आहे? आई मुलाच्या संबंधानं म्हणते, आई मुलाच्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे. पत्नी नवऱ्याच्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे. बहीण भावाच्या संबंधानं म्हणते हा देह माझा आहे. भाऊ भावाच्या संबंधानं म्हणतो हा देह माझा आहे. अहो हे जाऊ द्या, स्मशानातला अग्नी सुद्धा म्हणतोय हा देह माझा आहे. मग इतक्या जणांचा जर याच्यावर मालकी हक्क असेल तर माझ्या वाट्याला किती फुलाटी आलाय? 10 आणि तितक्यात राहा. म्हणून देश माझा नाही गुरुजी आणि वेश माझा नाही. मग इथं आलात कसं तुम्ही? मार म्हणजे सहज फिरत आले. सहज नसतो म्हणून फिरत येत. आत्ताच पाहिलं पाप पुण्य करोनी जन्म घेणे लागे वासनेच्या संगीत केले कर्म याच्यामुळे यावं लागतं. हा तुकोबारा म्हणले सहज फिरत आलो. तुकोबारा सहज फिरत आलात तर राहा ना. मग तुकोबारा म्हणले राहून काय करू? माझं कोणी ऐकतच नाही, ऐकतच नाही. कोण ऐकत नाही? तुकोबारा गावातले ऐकत नाहीत का? घरचे ऐकत नाहीत का? बायको ऐकत नाही का? पोर ऐकत नाही? तुकोबारा म्हणले बायका तर कोणाचाच ऐकत नाही. बायकाचा आणि पोरांचा विषयच नाही. मग गुरुजी ज्या इंद्रियांना मी माझं म्हणतो ती इंद्रियच माझं ऐकत नाही. पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोकलिलो म्हणून करू सत्ता कोणावर सत्ता करू? इथं माझं कोणी ऐकतच नाही. सत्ताच नाही इथं माझी. कोणाची? भाजपची. इंद्रियाची सत्ता. इंद्रियाची सत्ता करू सत्ता कोणावरी? इथं माझी सत्ताच नाही म्हणजे माझं कोणी ऐकत इंद्रियच ऐकत नाही तर करू काय इथं राहून? कस काय ऐकत नाही? विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानित नाही, जीवाला बरोबर विषय करण्यात येतात. तुकोबारांचे भाषण इंद्रियाधीन झालो दे वाचावदे परी करणे कठीण इंद्रियाधीन झालो किंवा इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियच ऐकत नाही तर काय सत्ता करू म्हणले? कस काय ऐकत नाहीत? आवडीचा विषय समोर आला की इंद्रिय जीवाची सत्ता मानत नाहीत. नाथ भागवतात अशा गोड वाव्यात बघा. नाथ महाराज म्हणले प्रत्येक इंद्रियाची धाव वेगवेगळ्या पद्धतीची. जेव्हा रसाकडे ओढी तृषा प्राशना लागे तोडी शिष्णाची रती सुखाची गोडी त्या चरपडी रमावया त्वचा पाये मृदूपण उदरवांचे पूर्ण अन्न श्रवण मागती गायन मधुर ध्वनी आलाप ग्रान उद्यत परिमळा रूप पावया डोळा हस्तवांची ती खेळा
नाना लिळा स्वभावे पाय वांचिती गती ऐशी इंद्रिय ओढाओढी नाना जेवी गिळपती बहुता सवती तोडी ती प्रत्येक इंद्रियाची धाव वेगवेगळ्या पद्धतीची जीवा रसाकडे उडी जिभेला रस विषय आवडतो कानाला मधुर ध्वनी आलाप म्हणजे बहुत म्हणून तर शेवटला शब्द वापरला बहुता सवती तोडी ती सवती शब्द घेतला सवती का जसा एक पुरुष असावा त्याला अनेक पत्नी असावं मग त्याची जशी होणारी फजिती तसे इंद्रियामुळे जीवाची होणारी फजिती म्हणून सवती शब्द घेतला आता सवती शब्द घेताच येणार नाही एकच भेटणार बहुता सवती तोडी ती मला मुद्दा मांडायचा आहे विषय समोर आला इंद्रिय जीवाचा ऐकत नाहीत जैसा का हिरवे चारे भांबावे पशु ज्ञानोबरा म्हणले ना हिरवा चारा जिथं गुरु जशी ओढतात तसं विषय समोर आल्याच्या नंतर इंद्रिय ऐकत नाहीत म्हणून तुकोबरा म्हणले माझं इंद्रियच माझं ऐकत नाहीत म्हणून करू सत्ता कौनावरी माझं कोणी ऐकत नाही म्हणून परदेशी नाही कोणी अंध पांगोळ झालो म्हणून हा माझ्यासाठी परदेशी मला माझ्या घरी नेऊन घाला आता ठीक आहे तुकोबरा बोलल्यामुळे त्यांना पटलं त्या संसारी मनुष्याला ते मला ठीक आहे महाराज तुम्ही म्हणता घरी नेऊन घाला घरात बसलेला आहेत ना घरी नेऊन घाला म्हणतात ना ठीक आहे चला घरी नेऊन घालतो तुम्ही सिद्ध करून दाखवलं नाही घर माझं नाही माझं कोणी ऐकत नाही चला घरी नेऊन घालतो ठीक आहे पण तुकोबरा मला सांगा ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा घराचा पाहतो नेऊन घालतो का कारण आता तुकोबरा घरात बसलेले आहेत ना घरात बसलेले असताना म्हणतात ना घरी नेऊन घाला मग त्याला तरी कुठे नेऊन घालायचे मग तुकोबरा तू म्हणायला लागला ना महाराज घरी नेऊन घालतो पण ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या भिंतीचा कलर कसा आहे सांगा पाहतो आणि नेऊन घालतो बरं तसं नाही सांगता आलं तर ज्या घरी तुम्हाला जायचंय त्या घराच्या खिडक्या दरवाजा कोण्या दिशेला आहेत सांगा पाहतो आणि नेऊन घालतो गुरुजी नाना तुकोबऱ्यांची तत्वज्ञानाची भाषा आहे तुकोबरा म्हणले खरं सांगू ज्या घरी मला जायचंय त्या घराला भिंतच नाही तर कलराचा प्रश्नच नाही ही तत्वज्ञानाची भाषा आहे ज्या घरी मला जायचंय तुकोबरा म्हणले ज्या घरी मला जायचंय त्या घराला आकारच नाही तर खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही मग नेमकं जायचंय कुठं तुम्हाला कोणत्या घरी जायचंय ते तर सांगा ना तुकोबरा म्हणले सांगू निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो निराकारी निरंतर राहिलो निराकारी निरंतर राहिलो निरंजनी आम्ही बांधिले निराकारी निरंतर राहिलो निराकारी निरंतर राहिलो निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलो निराकारी निरंतर राहिलो निरंजनी आम्ही बांधिले घर कोणत्या घरी जायचं तुकोबरा तुम्हाला घरी नेऊन घालतो घर तर सांगा तुकोबराला सांगू ज्या घरी मला जायचंय का त्या घराला आकारच नाही खिडक्याचा दरवाजाचा प्रश्नच नाही मग घर कुठे आहे निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी म्हणजे निर्गुण स्वरूपता ब्रह्मस्वरूपता वेदांत म्हणजे जी अद्वैत स्थिती सांगितली जाते ती अद्वैत स्थिती किंवा शिवस्वरूपता जीवाचं ते खरं घरे हे आपले घरच नाहीत आपले मग तुम्ही आम्ही इथं पाहुणे म्हणजे पाहुणा राहण्यासाठी नाही जाण्यासाठीच आलेला असतो तुम्ही आम्ही इथं पाहुणेत मग कोणी पाहुणा इथं 20 वर्षासाठी आलेला आहे कोणी 40 कोणी 60 80 बळद 100 हा 100च्या पुढे कोणी राहत नाही आणि ठोन बी घेऊन हो 80 100 बरोबर मग काही तर आल्याच निघतील तुकोबरा म्हणतात ना का उपजताची मरती तुकोबरांची भाषा आहे ना म्हणून तुम्ही आम्ही इथं पाहुणे हे पा आपण जर पाहुणे म्हणून राहिलो तर कोणतरी आपल्याकडे पाहुणा म्हणून येत असतो पाहुणे म्हणून राहिलोत म्हणजे आता पाहुणा कसा राहत असतो हे आपलं काय आपल्याला जायचं एक दिवस असं जर या भावनेनं जर आपण राहिलोत तर कोणीतरी आपल्याकडे पाहुणा म्हणून येत असतो कोण येत असतो पाहुणे घरासी
आजी आले ऋषिकेश. देव पाहुणा म्हणून येत असतो. विठ्ठल पाहुणा आला माझ्या घरी. हो, देव पाहुणा म्हणून येत असतो. कधी आपण पाहुणे म्हणून राहिलो तर. आणि जर आपण पाहुण्यासारखं नाहीत राहिलोत, म्हणजे हे सगळं माझं असे जर राहिलोत, तर मग आपण पाहुणे म्हणूनच जातो देवाकडे नाही. मग यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. आई विना जन्म अति मैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. आई विना जन्म अति मैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा. आई विना जन्म नरकती मैदाना यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. आई विना जन्म नरकती मैदाना प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. एकदा टाळी वाजवा. यमाचा पाहुणा प्राणी होय. मला मुद्दा मांडायचा आहे. इथं जर आपण जर माझं म्हणत राहिलो तर यमाचे पाहुणे हो, म्हणून जनतेनं ठरवायचे कसं राहायचं म्हणून. चला मला मुद्दा मांडायचा आहे. असं होतं, वॉल्यूम का तुटली आता. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणले परदेशी नाही कोणी, इथं माझं कोणीच नाही. बरोबर आहे का नाही. निरंजनी आम्ही, हा हे आपले घरच नाहीत. हा विषय होता आपण, हे आपले घरच नाहीत. इथं पाहुणे येत आपण. चला मला मुद्दा मांडायचा. तो कोबरा म्हणले. मग मी विचार केला ना, आता मरण शरीर मारण तावडीतून सोडायचं, मरण हाती सुटली काय, शरीर मारण तावडीतून सोडायचं ना. मग तो कोबरा म्हणले मी विचार केला, इथं माझं काहीच नाही. मी आलो कशा करता, मला जायचं कुठं होतं, सगळा विचार केला म्हणले. आणि विचार करून माझ्या लक्षात आलं. काय लक्षात आलं, मी कोण आहे माझ्या लक्षात आलं. मग तुम्हाला काय वाटलं मी कोण आहे म्हणजे. महाराज म्हणले मी वासुदेव तत्वता. मी कोणी हा विचार केला. तुमच्या काय लक्षात, मी तुकाराम म्हणले नाही, मग मी वासुदेव म्हणले. आपल्याला जर विचार समजा आपण कोण, आपण कसं म्हणतो, मी बाबूराव, मी सखाराम, मी तुकाराम. बाबूराव, सखाराम, तुकाराम हे नाव देहाचे, बाबांचे शब्द आहेत आमच्या. देहाच्या संबंधानं निर्माण झालेली ओळख ना देहाच्या संबंधानं निर्माण झालेली ओळख काय काळापुरती असते, पण आत्मसंबंधानं निर्माण झालेली ओळख कायमस्वरूपी टिकणारी असते. हा, म्हणून परिचय देहाचा द्याला नाही म्हणले. मग मी वासुदेव तत्वता. बरोबर. हा परिचय द्याला. मी कोणी विचार केला आणि मरण संपवलं. म्हणून मरणा हाती सुटली काया. चला मी कोण्या ज्ञान मार्गाने विचार केला आणि भक्ती मार्गानं सारासार विचार. भक्ती मार्गानं मरण संपवता येतं. कोणतं भक्ती मार्गानं सार काय आणि आसार काय विचार केला. आणि तू बरं तुमच्या काय लक्षात आलं, माझ्या लक्षात आलं फलकट तो संसार येते सार भगवंत. माझ्या लक्षात आलं हा संसार फलकटी म्हणजे संपून जाणार आहे. इथं परमात्मा सार किंवा सार 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 विठोबा नाम तुझे सार किंवा त्रिगुणासार निर्गुण आहे सार. त्रिगुणात्मक प्रपंच आसार, निर्गुण परमात्मा सार. त्या सार असणाऱ्या परमात्म्याचं नाम मी कंटा धरलं आणि त्याचं नाम कंटा धरलं मरण संपवलं. मरणा हाती सुटली काया. चला ज्ञान मार्गानं मरण संपवलं आणि भक्ती मार्गानं मरण संपवलं. मग आमचं शरीर मारण्याच्या तावडीतून सुटलं. आपले मरण पाहिले म्या डोळा. शरीर मारण्याच्या तावडीतून सुटणं म्हणजे थांबा थांबा थांबा. मरण म्हणजे आपले मरण पाहिले म्या डोळा. आता स्वतःचं मरण स्वतःच्या डोळ्यानं पाहता येतं का. पण तो खबर म्हणजे मी पाहिलं म्हणजे मी मुद्दा मांडलो. मरण हाती सुटली काया, शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं. बरं म्हणजे मरण म्हणजे काय, याच्यातून जीव निघून जाणं म्हणजे मरण नाही. आता मला थांबा. या शरीराचं गुरुजी तादात्म्य सुटणं, या शरीराची आसक्ती सुटणं, देह जावो अथवा देह जाऊ नाही तर राहू, याचा संबंध सुटणं हेच खरं मरण आहे आणि यालाच मरण म्हणतात. म्हणजे आता मला सांगा, या शरीरातून समजा जीव निघून गेला,
या शरीरातून जीव निघून गेला आणि या शरीराला असं इथं टेकून देऊन बसलेला माईकला. या शरीराला तुम्ही काय म्हणता त्या शरीराला? याच्यातून जीव निघून गेला आणि याला इथं बसवलं असं समजा, तुम्ही काय म्हणता? प्रेत. प्रेत जरा शुद्ध वाटतं मड म्हणून, म्हणजे सगळ्यांच्या पाठात आहे मड म्हणून. बरोबर बरोबर आहे का गुरुजी? याच्यातून जीव निघून गेल्या आपण याला मड म्हणतो. तुकोबारा म्हणतात याच्या जीव असतानाच आम्ही याला मड समजतो. याला म्हणायचं मर. याच्या जीव असतानाच आम्ही याला मड समजतो. म्हणजे देह जावो म्हणजे संत महात्मे शरीर नाही सोडत, शरीरातच समन सोडतात. आणि आपण शरीर सोडतो पण समन सोडत नाही. मेल्या पण सोडत नाही. आपण शरीर सोडतो पण समन सोडत नाही. संत महात्मे शरीर नाही सोडत, शरीराचा समन सोडतात. आणि आपण समज सोडत नाही, मेल्यावर सुद्धा सोडत नाही. मी तर अनेक उदाहरण देत असतो. कराड भागातला शेतकरी होता. कराड भागातला शेतकरी 130 एकर ऊस होता. 130 एकर ऊस. पोरग कलेक्टर, सुनबाई वकील. भाऊ म्हणायचे त्यांना. मोठा माणूस, 3 गाड्या बसायला, बैलगाड्या. नाही ते नाव येत नाहीत मला, गाडी घेतच नाही तो. आपलं बैलगाड्या म्हणलं मोकळं होतं मला. बरोबर आहे असं त्याला. हे मोठा माणूस त्या भागातला भाऊ म्हणायचे. आणि 75-80 वय होतं बघा त्यांचं. 75-80 वय होतं. आणि गंमत अशी झाली, एक दिवशी मात्र मेलं. एक दिवशी मेलं देव. एक दिवशी मात्र मेलं. मात्र मेल्याच्या नंतर अविनाश गुरुजी हे लोक मातीला, मोठा माणूस मेला ना त्या भागातला, हे मातीला लोक मातीला आले. मग काहीला मातीला येता आलं नाही म्हणून काही जण दुसऱ्या दिवशी सावडायला आले. राग सावडायचा कार्यक्रम होता, दुसरे सावडायला आले. मग काहींना सावडायला सुद्धा येता आलं नाही. काही जणांना 4-5 दिवसानंतर माहिती झालं कराडचे भाऊ गेले म्हणून. मग काही जण दहाव्याला आले. दहाव्याला कृष्णा नदीच्या काठावर दहाव्याला आले. आणि दहाव्याला आल्याच्या नंतर हे गर्दी, दहाव्याला उभा राहायला जागा नाही. मोठा माणूस मेला त्या भागातला, हे पब्लिक. पण गंमत अशी झाली, कावळाच शिवेना. कशाला? गायच्या पिला हे पिंडा. कावळा शिवायला पोचत का नाही मागं पाहावं लागते. कावळा शिवेना. कशाला? पिंडा. इकडं प्रवचन चालू आणि इकडे पिंडदानाचा कार्यक्रम चालू. मग एक जण काय म्हणला, मुलगा, सुनबाई, नातू, तुम्ही जा बरं दोघं चौघं जा पाया पडून. हे तिथं जायचे, भाऊ आमकं तमकं असं बोलायचे, परत यायचे. तरी कावळा शिवायचं ना. इकडं प्रवचनवाले सर हो कावळा शिवायचं ना, काय करा? मग पुन्हा एक जण मला एक काम करा, पाहुणे रावळे जेवढे नाते गोते लांबून लागत येत ना, तुम्ही सगळेच जा बरं. सगळेच जा. सगळेच आले, सगळेच यायचे आणि असं हात जोडायचे, भाऊ आमकं तमकं असं तसं म्हणायचे आणि परत यायचे. तरी कावळा शिवाच ना. आता काय करावं? गंमत अशी झाली, त्या दहाव्याला आलेला होता कारखान्याचा चेअरमन. कुठं? त्या दहाव्याला चेअरमन आलेला होता. 10-5 कार्यकर्ते उठले तिथून आणि चेअरमनकडे गेले. चेअरमनकडे गेल्याच्या नंतर चेअरमन म्हणला, तिथंच बसायचं ना. हा का गप्पा मारायचा टाइम आहे का? तिथंच बसायचं ना. त्यातला एक जण म्हणला, काही म्हणा साहेब, तुम्हाला जावं लागतं. तो म्हणला, कुठं जावा कुठं लागते ते सांगा. ते म्हणला, पिंडाच्या पाया पडायला. होय तिकडे म्हणला पिंडाच्या पाया पडा. मी का पाहुणा आहे का त्याचा? पाहुणा असतो तर मग गेलो असतो म्हणा. पाहुणा रावळा थोडाच आहे मी. 130 एकर ऊस एका सोयीनं आपल्या कारखान्याला येतोय. पुढं पोरग बी इकडेच आणीन, हे समन टिकवा म्हणून मी आलो म्हणला. मला काय करायचं? अजून 1 तासभर का बसताना? कोण म्हणलं? चुलता हे चेअरमन होते. कोण म्हणलं? चेअरमन. तसं म्हणला. मी जात नसतो म्हणला. पण कार्यकर्ते ऐकाच ना म्हणतात बा. कार्यकर्त्यांना आग्रह केला, नेत्याला ऐकायला असं म्हणतात. मला का माहिती नव्हतं. चला ऐकाच ना. उठील चेअरमनला उठील आणि चेअरमन गेला तिथं. कुठं? पिंडापाशी. गुरुजी पिंडापाशी चेअरमन गेला. ते मेलेल्या माणसाला भाऊ म्हणायचे ना. अशा हात जोडले आणि म्हणला, भाऊ काहीच चिंता करू नका, 8 दिवसात टोळी टाकतो आणि सगळ्यात ऊस घेऊन जातो. तसं म्हणलं की कावळे चेअरमनला बी उठू द्या ना. नुसते कावळेच सगळीकडे कावळेच. मला मुद्दा तो नाही मांडायचा. मला माझा मुद्दा लक्षात आला. तुमच्या कराडच्या भाऊनं शरीर सोडलं का नाही?
सोडलं ना, शरीर सोडलं ना, शरीर सोडलंय, पण शरीराचा संबंध कुठं सोडलाय? मिळाला तरी त्याचा ऊसाची वाढ कराच होता. ऊस कसा जाईल? तुम्ही जा, आम्ही नेऊन घालू ऊस. तुमचं जाणं महत्वाचं आहे. म्हणजे आपण शरीर सोडतो, पण शरीराचा संबंध सोडत नाही. बरोबर? तुकोबारांची भाषा पाहा ना. तुकोबारा म्हणजे आम्ही शरीर नाही सोडत, मग शरीराचा संबंध सोडतो. शरीराचा संबंध कसा सोडतात? श्री गुरु आमचे राऊत बाबा दोन उदाहरण देत असतात. बाबा म्हणत असतात, तुम्ही नारळ पाहिलं का? नारळ पाहिलं ना? काही नारळामध्ये खोबळा असतो बघा, खोबळा असतो. ज्या नारळामध्ये खोबळा आहे ते कसं वाजत आहे? खडा वाजतं का नाही? वाजतंय ना, वाजतं ना. आता मला सांगा, तो खोबळा कुठे आहे? इकडे बघा, तो खोबळा कुठे आहे? नारळात ना, आतमध्ये ना. नाना त्या खोबळ्यानं नारळामध्ये राहून, आतमध्ये राहून कवटीला सोडलं का नाही? सोडलं त्यात खडखड वाजायला ना. खोबळ्यानं सोडलं का नाही? सोडलं ना. तो कोबारा म्हणले अगदी तसंच देहात राहून देहाचा संबंध आम्ही त्या खोबळ्यासारखा सोडला. याचाच अर्थ देह जाओ म्हणून मरणा हाती सुटली. आम्ही शरीर नाही सोडत, शरीराचा संबंध त्या खोबळ्यासारखा सोडला म्हणजे एक. आणि दुसरं उदाहरण देत असतात बाबा, चिकू मध्ये बी असते बघा, बी बाहेर काढली तर जशाल तशी शाबीत निघत. थोडी सुद्धा घाण त्या बीला लागत नाही, तसं थोडी सुद्धा घाण आम्ही आत्मस्वरूपाला लागू देतो, म्हणजे तादात्म्य धरत नाहीत. म्हणून देह जाओ आत्मा राव, मरणा हाती सुटली. म्हणून आमचं शरीर मरणाच्या तावडीतून सुटलं, मरणाच्या तावडीतून सुटलं. आता आम्ही जन्म मरणाच्या पलीकडे गेलो, जन्म मरणाच्या पलीकडे. बरं ठीक आहे, कसं काय गेला? आता सांगितलं, विचार या निश्चय, विचार केला, जन्म मरण संपवलं. आता मरणच राहणार. देहाचं तादात्म्य सुटल्यावर कशाला चिंता ते वगैरे काही राहिना, मला काहीच राहिलं नाही. अभंगाचं दुसरं चरण. नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती. हा नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती. सहज स्थिती लोभाचे, सहज स्थिती लोभाचे, सहज स्थिती लोभाचे. नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती. सहजस्थिती भोगाचे, सहजस्थिती भोगाचे, सहजस्थिती भोगाचे. नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती, नासोनी या गेली खंती. नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. आता चिंता राहिली नाही, खंती राहिली नाही, काहीच राहिलं नाही. कस काय चिंता वगैरे काय राहिली नाही? चिंता दोघाला असते. पारमार्थिकाला चिंता असते आणि सांसारिकाला चिंता असते. सांसारिकाला कोणती चिंता असते? नित्य उठून या खावयाची चिंता, ही सांसारिकाला. आणि पारमार्थिकाला काय मी उद्धार पावेन ऐसी चिंता करी सदा सर्व काळ. पण दोन्ही आता मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालं कसे? हरी आला हाता मग कायची भय चिंता, चिंता किंवा बळीयाचा अंग संग झाला आता नाही भय चिंता. तू काय म्हणजे भय राहिलं नाही आणि चिंता राहिलं. भय कोणतं? आता सांगितलं ते. माणसाला सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते? बायकोची, काळ मरणाची. सगळ्यात जास्त भीती मरणाची वाटते, पण आता ते राहिलं नाही. हरी आला, बरोबर. कारण किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित म्हणून जीव भ्याला. जन्म मरण झाला ना, पण ते भय राहिलं नाही. म्हणून मला मुद्दा म्हणायचा आहे, नासोनिया गेली खंती, सहज स्थिती भोगाची. मूळच्या स्वरूपाला मी प्राप्त झालो. मूळ देहाचं तादात्म्य सुटलं. एक गुरुजी मी अनेक वेळा सांगत असतो, देहाचं तादात्म्य सुटा. आणि माणसाचं शरीर म्हणजे रेल्वेचं जंक्शन स्टेशन म्हणतात ना, ती कस काय
तुम्ही जर ठरवलं या शरीरातून आम्हाला आमकाम व्हायचंय ते होत आहे. शरीर साध्य होय केले, शरीर साध्य परब्रह्म नरदे निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईन म्हणते ते. हा तुम्ही जर ठरवलं या नरद्यातून देव व्हायचंय देवच होता येते. चतुर्भुज नर होणे टेले म्हणून माणसाचं शरीर म्हणून शरीर उत्तम चांगले. हो आणि काही ज्ञान नाही कोठे महाराज दुसरे काही ज्ञान. माणसाचं शरीर म्हणजे जन्म मरण संपवण्याकरताचे जन्म मरण संपवण्याकरताय. म्हणून मला मुद्दा मांडायचा आहे काय वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. वरली आळी म्हणजे गावातली नाही. वरली आळी म्हणजे गावातली नाही. वरली आळी म्हणजे स्थूल शरीर. याला वरली आळी म्हणतात. म्हणजे मी नरद्याचं सांगलो ना वरली आळी म्हणजे स्थूल शरीर आहे. ज्यांना ज्यांना वरली आळी भेटली त्यांनी त्यांनी सावध राहा. कारण वरली आळी प्रत्येकाला भेटत नाही. नरदेव दुर्लभ जाना भेटली ना वरल्या आळीला आलोत ना सावध राहा. वरल्या आळीला तुम्ही सावध राहावे. पाटील बोला घेऊन ये सगळं. वरल्या आळीत पाटील बोला सोबत घ्या. पाटील कोणते मनाची पाटील देहगावीचा मनाला पाटील म्हणलेलं आहे मनाला. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा आणि मनाला सोबत घ्या. मनाला सोबत घ्या म्हणजे मनाला ताब्यात ठेवा. मन म्हणेन तसं पळू नका. आणि जर तुम्ही वरल्या आळी सावध नाही झाले मनाला जर ताब्यात नाही ठेवलं मग काय होईल चिठ्ठी येईन बा मंग पडेल ठावे. हा पिंगळा पिंगळ्यातले पहिलं चरणे. पिंगळा माणसाचं जीवन बदलितो पिंगळा त्याचा इतका अर्थ गोळे. वरल्या आळीला सावध राहा. आणि मनाचं जरा मनाच्या मागं पळाले तर मग चिठ्ठ्या त्या चिठ्ठ्यामध्ये या चिठ्ठ्या नाही माझ्या मामाचं पत्र हरवलं ते कोणाला सापडलं या चिठ्ठ्या नाही. मग वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या आहेत. यमाच्या बाबा म्हणत असतात गुरुजी लोकायला यमाच्या चिठ्ठ्या येतात पा पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. वरल्या आळीत यमाच्या चिठ्ठ्या येतात पण लोक चिठ्ठ्या वाचित नाही. कोणत्या चिठ्ठ्या यमाच्या मी सांगतो ना. माणसाचं ऑक्सिजन होणं आणि त्याच्यातून माणूस वाचणं ही एक यमाची चिठ्ठी. ही चिठ्ठी आहे ती यमाच्या. एखादा रोग होणं त्या रोगातून माणूस बाहेर येणं ही सुद्धा यमाची चिठ्ठीची. म्हणून माणसानं चिठ्ठ्या वाचायचा जाऊ. देवाला म्हणायचं देवा रोगातून वाचलोय ना ऑक्सिजन मधून वाचलोय ना इथून पुढचं उरलेलं आयुष्य मंदिरात बसून पते कळत भजन करीन भजन पते मंदिरात बसून भजन करीन. म्हणून वरल्या आळीला तुम्ही सावध राहा. सावध होऊन काय करायचंय सावध होऊन भजनी लागा. देव करा कैवारी आम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरवारी सावधोनी भजनी लागा देव करा कैवारी. अशा प्रकारे वरलेले सावध बदना लागत बरोबर आहे का. सावध होणी बदनी लागा. मला मुद्दा माहिती आहे वरल्या आळीला सावध व्हायचं या नरद्या सावध व्हायचंय आणि मरण संपत. म्हणून मरणा हाती सुटली काया विचारे या निश्चय विचार केला विचार करून नासोनिया गेली कंती सहज स्थिती भोगाची मूळच्या स्वरूपाला मी प्राप्त झालो. म्हणून विठोबार Kumar
तुटली काया विचारिया निश्चय नासोनिया गेली कंपनी सहज स्थिती भोगाचे विठाल विठाल आम्ही आता मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. विठाला 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 कुंडली गवरला आम्ही आता मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. मूळच्या स्वरूपाला म्हणजे आता जीवनात दुःख हे काहीच राहिलं नाही. अभंगाचं तिसरं न देखील न देखे से जाने श्रम न देखे से जाने श्रम न देखे से जाने श्रम न देखे जाने श्रम न देखे से जाने श्रम न देखे से जाने श्रम न देखे से जाने श्रम आले वरम आताए आले वरम आताए ना दुनिया गेली ना दुनिया गेली आले वरम आताए आले वरम आताए न देखेसे झाले श्रम आले वर्म हाताई. आता श्रम न देखेसे झाले. आता कष्ट वगैरे तसं दुःख वगैरे काही राहिलं नाही. का सहज स्थिती भोगाची मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालं. दुःख राहिलं नाही. का आता संत जीवन सुखमय सगळं बरोबर आहे का नाही. आनंदाच्या डोई आनंद तरंग आमचं जीवनच सगळं सुखानं भरलं. नामचिंतनामुळे इतकं सुखानं भरलेलं आहे की गायनाचे उडे आपुलिया चंदी मनाचे आनंदी. कारण भक्ती सुखात असल्यामुळे देहावर राहत नाहीत ना. देहाच्या तादात्म्य सुटलं ना. कारण आठवणच आम्हाला देहाचाच विसर पडला म्हणून आठवण राहिली नाही. बरोबर. मग दुःख कशाला जाणवून अजिबात. मी तर म्हणतो किती जीवन सुखी मी अनेक वेळा सांगत असतो. आमच्या तुकोबारांचं जीवन किती सुखी पाहायचं का तुम्हाला. नाना इतकं जीवन सुखी आहे. हे प्रमाणाचे साखळी पहा. मी अनेक वेळा सांगत असतो किती जीवन सुखी आमच्या संतांचं. तुकोबारा म्हणले तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पवणे. इतकं आमचं जीवन सुखी आहे की आम्हाला झोपण्याकरता शेज म्हणजे गादी सुद्धा सुखाचीच आहे. एवढं आमचं जीवन सुखानं भरलेलं. उगाच साखळी बघतो प्रमाणाची. गादी सुद्धा सुखाची आहेत ना. काय काय गाद्या तशा आहेत आहेत. आम्ही कीर्तनाला गेलो साताऱ्याकडे गेलो. तिथे एक अण्णा म्हणून येत. त्यांच्याकडे आरामाला गेलो. पहाटे 3 वाजता पोहोचलो. पोहोचल्याच्या नंतर त्यांना म्हणलं अण्णा आराम करायचा होता. ते म्हणले वाईच पडाय गादी वाईच. सकाळ धरणं चालते ती तुम्हाला झोपा नाही काय नाही वाईच पडाय गादी. ते म्हणले मग हिवाळा होता. मी म्हणलं पांघरून द्या. ते म्हणले झोपा आणि पांघरून झोपा. पांघरत माहिती पांघरायला तर द्या ना म्हणून हिवाळा आहे. आता काय करावं. ते म्हणले पांघरायची गरजच नाही तुम्ही झोपा. मी त्या गादीवर झोपलो. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गरम होऊ लागली. गादी गरम. बरं गरम बी नव्हते ताते. त्या गादीला सावडं लाट नव्हतं लाटणं बिलनं. ते झोपल्याच मी पाठ सोडायचं गादीवर. त्या गादीला सिस्टीम. मी लोक काय गादी बापा ही 5च मिनिटाला झोपत लागली. 5 मिनिटाला. मग त्यांची तर आरामाची व्यवस्था असते म्हणून पुन्हा मी उन्हाळ्यात गेलो. उन्हाळ्यात गेल्याच्या नंतर त्यांना म्हणलं अण्णा. ते म्हणले आमासनी माहीत आहे तुम्ही आरामासनीच आलाय. त्याने ओळखलं बघा. ते म्हणले झोपाय गादी. म्हणलं त्या गादीवर नको त्याच्यावर गरमत आहे. आता उन्हाळा आहे म्हटलं. ते म्हणले झोपा. म्हणलं गरम आता काय करा गरमत आहे झोपा. झोपलो मी त्या गादीवर. 3ऱ्या मिनिटापासून ती गादी अशी गार पडून. मी म्हटलं काय गादी बापा ही. हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात थंड गार पावसाळ्यात काय मी काय चिरगळलेलं नाही पावसाळ्यात.
हिवाळ्यातून जेव्हा गेला तेव्हाच बोला बरोबर लबाड कशाला बोला मी म्हणलं अण्णा काय गादी हो पाई हिवाळ्यात गरम उन्हाळ्यात गार केवढीची गादी किती रुपयाची त्या गादीची किंमत मला काय नाही आठवत 3.5-4 लाखाच्या घरात मला त्या गादीची किंमत बरं घ्यायच्या टायमाला बघू आपण जाऊ दे गादी हो पाई एवढी गादी म्हणलं काय मजा आहे तुमची ते म्हणले कशाची मजा आहे ते म्हणले गादीच मोठी मी सर्रास जागा असतो मला डोळ्यात नसतो बऱ्याच जणाला असे कायला गाद्याच मोठ्याला त्याला झोपत नाही तो पण तसं तुकोबारात तुम्हाला गादी सुखाची पण झोप सुखाची आहे का गुरुजी आमच्या तुकोबाराय म्हणले जशी गादी सुखाची आहे का तशी आम्हाला झोप सुद्धा सुखाची कशी सोक्या मेने झालो गा शून्य सारोने ते सखे मेने जलोगा पुण्य सारोनी देते कुट शिकारी का काना मेरे आए ओ कोट शिकारेगा सुखे बिन जलोगा पुण्य सारोनी देते बिन जलोगा कुट शिकारी का काना मेरे आए थे सोके मेने चलोगा शून्य सारोने देते सोके मेने चलोगा सुखे बिन जलोगा पुण्य सारोनी देते बिन जलोगा सुक्या मिनीचं लोगा शून्य सारोनी देते चला तुकोबार म्हणले गादी सुखाची झोप सुखाची बरं चला तुकोबार आहे झोप झाली का झोप झाली ना चला उठ आंघोळीला चला आंघोळीला चला आंघोळीला पाणी कशाचं आहे आमच्या तुकोबार म्हणले आंघोळीला पाणी सुद्धा सुखाचंच आहे आनंदाचे डोळे आनंद तरी आनंदेची अंगे आनंदेची आनंद आनंदाचे डोळे आनंद तरंग चला गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाच बरं आंघोळ झाली का तुकोबार झाली ना कपडे घाल कपडे घाल कपडे कशाचे आमचे तुकोबार म्हणले कपडे सुखाचे सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार बघा काय जीवन सुखाने भरले कपडे सुखाचेच बरं चला कपडे घातले का जेवायला बसा खायला नेऱ्या करायला बसा जेवायला काय तो का म्हणे खातो आनंदाचे लाडू बघा खाला लाडू पण आनंदाचे काय जीवन आहे पहा बरं गादी सुखाची झोप सुखाची आंघोळीला पाणी सुखाचं कपडे सुखाचे खायला लाडू सुखाचे आता मला सांगा आंबट खाल्ल्यावर ढेकर कसा येतो आंबटच तसं तुकोबाराने आनंदाचे लाडू खाल्लेत साहेब ढेकर सुद्धा आनंदाचाच गेला त्याचे येतात ती ढेकर आनंदाचे हरिहर ढेकर सुद्धा आमच्या तुकोबाराने सुखाचाच दिलाय काय जीवन आहे पहा बरं तुकोबारांचं बोलू का थोडं काहीच नव्हतं महाराज आमच्या तुकोबारांकडे काय होतो जाऊ पुढती विके कुत्री घर राखी काहीच नव्हतं ना पण काय जीवन सुखानं भरलेले एक बोलू का धाडस करून आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाही सगळं आज आपल्याकडे पण आपण सुखी नाही आणि माणसाला जगण्याकरता लागत तरी काय काय लागत आहे अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर नाही लबाड बोलायला असलं तर 20 रुपये कमी द्यावं काय वाईट वाट चुकीचं वाटलं अन्न वस्त्र निवारा मोबाईल आणि चार्जर त्या दोन करता वाढत आता बरं आज काय अन्नाची कमी आपल्याला आज काहीच अन्नाची कमी नाही पण आपण सुखी नाही काहीच कमी नाही एवढं लॉकडाऊन पडलं खाण्यावाचून कोणी मेलं का 2-3 वर्ष खरंच सांगा खाण्यावाचून कोणी मेलं का काहीच नाही आज बी प्रत्येकाच्या घरात 2-2 वर्ष पुरण एवढं अन्नधान्य आज आहे
अन्नाची काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. मला सांगा तात्या, या 20 वर्षात बाबा, या 20 वर्षात तुमच्या असं का नाव आलंय का की आमक्या आमक्या गावाला आमक्या आमक्याची बायको खाण्या वाचून मेली म्हणून? आले का 20 वर्षात का नाव की आमक्या आमक्या गावाला आमक्या आमक्याची बायको खाण्या वाचून मेली म्हणून? खाऊन खाऊन मिली म्हणून आला असं, खाऊन खाऊन मिली म्हणून का ना आला असं, पण खाण्या वाचून मिली म्हणून असं आलं. पण हे बोलू का, आमच्या तुकोबारांची पत्नी खाण्या वाचून मेलेली. स्त्री कान्ना न करता मेली, दुष्काळी आटेला द्रव्य नेला. तुकोबारांची पत्नी महाराज अन्न वाचून मेलेली. आज काय अन्नाची कमी आपल्याला? अण्णा हे अन्नाची काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. बरं, अन्न वस्त्र, वस्त्राची काय कमी आज? आता तुमच्या भागातलं माहिती नाही पण आमच्या भागात ना गुरुजी, मेघराज गुरुजी, जुने लोक अजून सांगतात बघा, जुने लोक बाबांच्या वयाचे जुने लोक अजून सांगतात, म्हणतात तुमच्या लहानपणी असं सांगतात, तिघा भावात चौघा भावात एकच शर्ट असायचे. हे जुने लोक सांगतात बघा आमच्याकडे. बरोबर आहे तात्या, जुने लोक सांगतात बघा. पण खरंच सांगा, आज तशी परिस्थिती आहे का? आज काय कपड्याची कमी आपल्याला? काहीच कमी नाही पण आपण सुखी नाही. आपल्या बाबतीत तर जाऊ द्या, कपड्यांच्या, या महिलांच्या साड्याच्या बाबतीत तर तुम्ही विचारच करू नका. अरे बा, नाही विचारच करू नका. इतक्या साड्यात मार द्यायच्या. खरं सांगा, खोटं बोल नका. या मार्फत खोटं बोलल्या गुडघे दुखत येत. खरं सांगा, कपाट उघड अंगावर पडत नाहीत का? बका 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 इतक्या साड्यात मार द्यायच्याकडे. अहो समजा ह्या जर गेल्याच, ह्या जर दिंडीत मला बोलत होते ना, थांबा ना, मला दिंडीत म्हणायचं हो. ह्या जर दिंडीत गेल्या तर 30 दिवसात संघ 6 जरी साड्या नेल्या तरी 10-20 साड्या गेली तशाच राहत्या इतक्या साड्या, असं मला म्हणायचं होतं. असंच म्हणायचं होतं मला. दिंडीत गेला कोण हो का, आता जाता 100 रुपये देऊन पाया पडायच्या, त्या बी द्यायच्या नाही पुन्हा ते. काय बाया म्हणतात, मग आम्ही तर पैसे आणले नाही, मी मनी घेतो. मला मुद्दा मांडायचा, आज काय कपड्याची कमी मला सांगा? आज अन्नाची कमी नाही, वस्त्राची कमी नाही, निवारा तर पाहिलंच ना आपण. काय घरच आज पाहण्यासारखे आहेत का नाही? आज आपल्याकडे सगळंच आहे पण आपण सुखी नाहीत. हे बोलू का, आमच्या तुकोबाऱ्याकडे काहीच नव्हतं ना, पण गादी सुखाची, झोप सुखाची, आंघोळीला पाणी सुखाचं, कपडे सुखाचे, खायला लाडू सुखाचे, ढेकर सुखाचाच. कसं काय जीवन एवढं सुखानं भरलेलं आहे? जीवन सुखी होण्याचं एकच कारण आहे, देहाचं तादात्म्य सुटलं, देहाची आसक्ती सुटली. देह जावो आत्मा राहो या अवस्थेला प्राप्त झालो. म्हणून आता आनंदाचे डोई आणि मूळच्या स्वरूपाला प्राप्त झालो. सहज स्थिती भोगाचे मूळच्या स्वरूपाला आम्ही प्राप्त झालो. आज यांचं पुण्यस्मरण आहे. पार्वतीबाई कचरू वाजे बाईंना विचारलं, बाई प्रवास? त्या म्हणल्या, हे सोडला आता तुम्ही, आम्ही राहतोत ना, हे सासर आहे. सासर सोडलं आणि माहेराला निघून आले म्हणल्या. ज्यांचं लग्न झाले त्यांना सासरे असं नाही, ज्यांचं नाही झाले त्यांना सुद्धा हे सासर. कसं काय? सासर म्हणजे हे सासर नाही, माणसाचं शरीर ही सासरवाडी, शरीर ही सासरवाडी. मग याचा सासरा कोणता? आता शरीर सासरवाडी म्हणलं मी सांगतो ना, ज्ञानोबारांच्या भाषेत अहंकार हाच सासरा आहे शरीरातला. जे अहंकार तनुशी वालव पडले, ज्ञानोबारा म्हणले या शरीरात अहंकार रूपी सासरा आहे. आणि सासू कल्पनेची सासूचा बहुताची जाचू द्वैत बाब सांडोलिया ब्रह्मपदी नाचू चला बाई या शरीरात कल्पना रूपी सासू आहे, अहंकार रूपी सासरा आहे. आणि ननंद जशी व्यवहारात ननंद या संसारात, तशी या शरीरात सुद्धा ननंद आहे. कोणती? सर्व सुखाचे आशा जन्म गेला. या शरीरात आशा रूपी ननंद आहे. या शरीरात जसं नंदीला 2-3 पोर आहेत गुरुजी, तसं इकडे सुद्धा आहेत. काम क्रोध लोभ हे नंदीचे पोर आहेत. सत्वर पाव ग मला भवाने रोडगाव नंदीचं कार्ट किरकिर करते, खरूज होऊ दे त्याला भवाने रोडगाव तुला. सासरा माझा गावी गेला तिकडच कपवी त्याला भवाने रोडगाव तुला. हो ही रूपक आहेत, या रूपकातून जागा करतात. मग तुम्ही आम्ही राहतो ही सासवडले आक्का, ज्यांचं पुण्यस्मरण आहे. बाईंना आका म्हणायचे का? बाई म्हणायचे सगळे. बाईंना विचारलं, बाई ते म्हणल्या सासर सोडलं आणि माहेरला निघून आलो म्हणल्या. आज 1 वर्ष झालं बघा, आजच्यानं प्रवास संपत असतो. माहेरला निघून आले मूळच्या स्वरूपाला माहेराला. हो बरं, सासर म्हणजे त्रास असतो. भांडले तू का बरं देवाला? का गा सासर वासे माझ केल्या भगवंता देवा, तू आम्हाला सासुराशी कम केला असेल.
म्हणून प्रत्येकाला माहेरला जावं लागतं बघा, जावंच लागतं. मग ठीक आहे, त्यांना विचार माहेरला गेलात म्हणजे कुठं गेलात सांगतो. ज्ञान मार्गानं निरंजने मी बांधिले घर, भक्ती मार्गानं माझे माहेर पंढरी. म्हणल्या पंढरपूरला निघून आले, आता निघून आले. कसं आपोल्या माहेरा जाये ना मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, आपोल्या माहेरा जाये ना मी आता, आपुल्या माहेरा जाईन मी आता, जाईन के माये दया पंढरपुरा, जाईन के माये दया पंढरपुरा, भेटन माहेरा आपोल्या, भेटन माहेरा आपोल्या, बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते ग माहेरा, बाई बाई जाते माहेरा, आलो निदाच्या माहेरा, रखमाई गावाला, भेटे रखमाई गावाला, वाट पायली त्या माहेराची, माहेरा वाटा पायरी माहेराची, माहेराची, तुका मने घालून जीवा पानाची राधावून त्या माहेरा निदानिया, रामने घालो राजाऊच्या माहेरा निदानिया, पंढरी माझे माहेर जातानी, पंढरी माझे माहेर जातनी, या कांडणी गाव घेते, अजून धनीवरी आपुले माहेरी, आसन धनीवरी आपुले माहेरी, माहेरला निघून आले म्हणले. पण नेमकं माहेर कोणाच आहे ते मी सांगते ना म्हणले. माहेर संतांचे, माहेर संतांचे, माहेर संतांचे, माहेर संतांचे, रामया स्वामी केशवाचे, रामया स्वामी केशवाचे, रामया स्वामी केशवाचे, रामया स्वामी केशवाचे, परवे परवे पंढरपूर, परवे परवे पंढरपूर, परवे परवे पंढरपूर, परवे परवे पंढरपूर, परायाचे नगारा, विठोबारायाचे, विठोबारायाचे नगर, विठोबारायाचे नगर, माहेरला निघून आले म्हणले. बाईने विचारला, बाई ते म्हणले आता सासर सोडलं, हे सोडलं म्हणले, आता माहेरला निघून खेळ सोडलं आणि माहेरला निघून आले म्हणले. पण माणसं माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात तुम्हाला, त्या म्हणल्या सकळे गोत माझी पंढरीची जाण, आता सगळं पंढरपूर मध्येच म्हणल्या. कोणी तुमचे आई वडील? आता लय मोठेत म्हणले, आता मी खूप लेख मोठ्याची म्हणले. आता एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण, एका जनार्दनी शरण करी माहेराची आठवण, करी माहेराची आठवण, माझे माहेर पंढरी, माझे पंढरी, आई
विवरीच्या तीरी आहे विवरीच्या तीरी. पंढरपूरला निघून आले म्हणले. आज 1 वर्ष झालं बघा. खेडचं आमचं नातं गोतं सुटलं म्हणले. माहेरला निघून आले. पण बाईंना विचारलं, बाई माहेरात गेल्या माणसाला आई वडील असतात, तुम्हाला? ते म्हणले, माय बापा आता पंढरपुरातच आहेत म्हणले. कोण येत? लेख मोठ्याची म्हणले मिले. आता जगाचा मालक आमचे वडील झालेत म्हणले आता. आणि रखमाय माता माझी आई झाली. बाप आई माझी विठ्ठल आई. रखमाय माता माझी आई झाली म्हणले. आणि रुक्मिणी माता माझी आई आणि पांडुरंग परमात्मा माझे वडील झालेत म्हणले. पण बाईंना विचारलं, बाई तुम्हाला बहीण नाही का? त्या म्हणल्या, जरी सख्खी बहीण असन आणि ती आधी तास खेडमध्ये आली असन ना माझ्या पुण्यस्मरणाला, तिचं माझं नातं गोतं द्यायचं होतं म्हणले. आता तिचं माझं नातं गोतं राहिलं नाही म्हणले. सोडून आले म्हणले मी सगळ्याला. मग तुम्हाला बहीण सुद्धा आता पंढरपुरातच आहे. पंढरपुरातच आहे. कोण आहे? मोठी बहीण आहे म्हणल्या माझी. तुमच्या आमच्या सारख्यानं स्नान करून आपले पाप धुवून जावं एवढं सामर्थ्य आमच्या बहिणीचं म्हणले. पण बाईंना विचारलं, बाई नाव सांगा ना, आम्हाला ओळख पोहोचल. माझी बहीण चंद्रभागा, माझी बहीण चंद्रभागा, करीत से पाप भंगा. चंद्रभागा माझी बहीण झाली म्हणल्या. रुक्मिणी माता माझी आई आहे आणि पांडुरंग परमात्मा वडील आहे. बाईंना विचारलं, बाई तुम्हाला भाऊ नाही का? त्या म्हणल्या, जरी इथं असला आता मला इथलं काय नातं माहित नाही, पण जरी इथं आलेला असला आज माझ्या पुण्यस्मरणाला तर त्यांचं माझं नातं द्याच होतं. त्यांना सोडून आले म्हणले. हे नातं द्यायचं होतं. आता भाऊ पंढरपुरातच म्हणते. भाऊ पंढरपुरातच. कोण आहे पंढरपुरात भाऊ? निर्गुण परमात्मा सगुण रूपाला आणावं एवढं आमच्या भावाचं सामर्थ्य म्हणले. मेघराज आमचा भाऊ आहे म्हणल्या. कोण? पुंडलिक राय बंधू. पुंडलिक राय आमचा भाऊ झाले म्हणल्या. आता झाले ना रक्षाबंधन, हे पंढरपुरातच झालं म्हणलं. जरी आज भावानं वाट पाहिली असली राखी बांधायला, पण आज एका जनार्दनी शरण करी माहेरची आठवण. पण जरी बहीण गेली असली सोडून, पण पांडुरंगाकडे प्रार्थना आहे, देवा आज मुलांनी, भावांनी, मुलींनी, वाजे परिवारांनी जो केलेला ज्ञान सोहळा आहे, अन्नदान सोहळा आहे, भगवंताकडे एवढीच प्रार्थना आहे, देवा सगळं पुण्य एका जाग्या व्हावं आणि बाईंना उत्तमची गती तुमच्या चरणाजवळ घ्यावा एवढी प्रार्थना. करी माहेरची आठवण, करी माहेरची आठवण. ज्ञानेश्वर माऊली नागराज, माऊली तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर, माऊली नागराज, माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर, माऊली नागराज, माऊली तुकाराम. सोनवा